तर चला आता म्हणलं हळूहळू आपल्या घरी जा हाय का नाही निघाले ते म्हणलं राहावं आजचे दिवस तर राहिनात पण आता लय रिक्वेस्ट केली आता त्यांची मर्जी राहते ते का नाही ते राहा की ताई आजचे दिवस राहिलो की आता राहा म्हणल्यावर काय झालं नाही राहिलं मग काय कुठं गाठी बिटी पडते त्या का आपल्या वर्ष आणि मी तर म्हणते लय दिवसात माय आपले तर दोघीचे 3 वर्षातनं गाठ पडली गाठी बिटी पडल्यावर जरा बरं असतंय ताय हा मग काय चांगलं असते की तर ताईला म्हणलं आता चला जेवण ती करते तर तुम्हाला दाखवते बघा मी आता ताईचाच मोबाईल आहे सगळं ताईचंच आहे पण मला तुम्ही नका का बोला ना मी दाखवते म्हणलं तर का मी आपला गॅस संपला होता माझा त्याच्यामुळे मी डाळ ती शिजवू नका एवढं पावसाळ्यात डाळीला किती लागतं या म्हणून का एवढी डाळ शिजवली आणि चौघाला पोळ्या खायला काय वाटत नाही त्या की बाबा आता तुम्ही म्हणताल की आमुशी हाय नासन तसन की देव ती तर आमच्या खरं सांगायचं म्हटलं तर नवऱ्याला पटत नाही देव ती केलेला काय नाही आहे का नाही आता आताच म्हणलं का नाही ते तसलं देव काय करायचं असलं तर तू एकटी आनंद तू एकट्यासाठी केल्यात होतीने पोळ्या देवासाठी नाही न सांगते हो त्यांना की त्यांनी तर विचारलं तर देव ती करायचं म्हणलं तर ही काय गप्पच असते बोलत गप्पच नाही तर गप्पच आहे तर आता त्यांना म्हणलं आता मला ह्यांना काय ती मला म्हणलं आता ह्यांच्यासाठी लापशी कर अजून काय लापशी कर भजे कर मस्तपैकी राहू दे सगळं बाकीचं काय असेल ते पोळ्या कर हा पण देवाला जायचं नाही नाही तर राहिलं म्हणलं मला तर काय म्हणलं मला तर काय हाऊस आली वय इतक्या लांब जायचं आणि आमच्या आख्या गावाला येडा घालावं लागतो या तशी बी आमच्यापाशी गाडी पण नाही काहीच नाही तर ताईची पण गाडी आहे तर ती पण इथं असती बसून आणि ती गरम होती आहे का नाही गरम त्या दिवशी जीवरला नेलते मरणाची भीती वाटत होती गरम गाडी होती एक गाडी इथं ठेवलेली असते पण ती लय बिघडलेली आहे मग ह्यांच्याच गाडीवर आपला आणला पसारा म्हणते रे हे बाजार सारखं फिरायची सवय लागली व त्याच्यामुळे वाटतंय की पसारा ठेव करतात त्याच्यामुळे वाटतंय ठिकाणी राहणार आता इथनं जाऊ नको कुठं आता नाही की इथनं जात आता इथंच राहा आता घातलंय पोराला ते शाळेत आता इथंच बघू कसं होतंय कसं नाही नाही काय अजून तर कधी पण हे दोघंच येते ती पोरांना ते घेऊन या म्हणलं तर त्यांना पोरं पण घेऊन येत नाही पोरं आता मोठी झाली ती पोरं येतच नाही ती संग आणि तायडाचं आणि दादाचं म्हणजे आता ह्यांचं एक मोठा मुलगा आता तुम्हाला कळायचं नाही ह्यांचा मोठा मुलगाला दादाच म्हणते ते माझ्या एक कारण का आमच्या दोघीत ह्यांचा एक दादा मोठा आणि माझा दादा आहे माझी तायडा मोठी त्याच्यामुळे ती लाडांनी ताई आणि दादा पडले ती आणि ह्याला आपलं सहज असं दादा म्हणलं होतं ते ह्याचं दादाच पडलं तसं तर त्या दिवशी वाटतं तायडानं फोन केला तर दादाला अरे ये राखी पौर्णिमाला कधी येतोय म्हणून त्याने मला पाहिजे तूच ये आमच्याकडे मग ती म्हणली की मला तर नेला ये मग म्हणजे आज 3-4 वर्ष झालं सारखं फोन करते या पण हे गाड्या ती चालू असते मग स्वतःच्या गाड्या असल्यावर पण आहे का नाही कामधंद्याचं वेगळंच आलं म्हणजे आपण हाजरीनं कामाला जाणं ती वेगळं आलं आणि स्वतःची वेगळं आलं कारण का भाडं बिडं आणि शेरगावात तर मी तर राहून आलेल तर तुम्हाला तर माहितीच आहे का नाही तसं मग सगळं भागवायला लागतं या हे करायला लागतं आणि ह्यांना तर लय भाडं आहे घराला आणि ते आता अजून गाड्याचं 3 म्हणजे माणसाला हे असतंय पण तेवढंच आहे की आहे का नाही तर चला बघू आता करते ह्यांच्यासाठी काहीतरी आहे का नाही तर हे ताईचा चॅनल आहे बरं का ललिता भालेराव म्हणून तर त्यांना लाज वाटते त्याच्यामुळे ती काय चेहरा दाखवत नाही ते म्हणते त्या म्हणजे माझं तर लग्न झाल्यापासून ती असं की फोनवर बोलले त्याला हसन ते म्हणते त्या मला बोलायचं येत नाही फोनवर तर मी कसं बोलणार आहे का नाही तसं मला कसं मला लाज वाटत होती पहिल्यांदा चॅनल खोलल्यावर की नको बाबा ताई नको मला ताई तसं राहत नाही ना पण ह्यांना असंच करून जबरदस्तीने हे केलंय मग मी म्हणलं लावा
सवय घ्या लावून ताई सवय बोलायची थोडी थोडी. बोलते की तशी. आता मी कशी धड झाली का नाही बोलायला, तसं मग मला तर मी तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये यायला लाजायचे. बोलायचं तसंच हे करायचं. तर असू द्या, करा सपोर्ट सगळ्यांना, आहे का नाही, जसं मला केलं तसं. कारण का आम्ही तिघीजण जावा एकाच ह्याच्यात येणार तुम्ही. तर चला आता ताई भेटतेल्या पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही, माझ्या घरी पुण्यात. त्यांच्या आता पुण्यात भेटतेल्या, नाहीतर मी तर नाही तशी लावून त्यांना जाऊ देणारच नाही. तर उद्याचा पण इथलाच दिसल, नाहीतर संध्याकाळी पोळ्याचा काय काय जेवायला केलेला ती दिसल ह्यांच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की बघा. बाय.